जेन झी आणि ही जनरेशन ती जनरेशन ह्याच्यात खूप कन्फ्यूज होऊन आज गीताईचा 12वा अध्याय परत आठवायची मला आठवण झाली. थोडं वाचून दाखवते, ऐकून बघा. असे मिसळले कोणी तुझ भक्त उपासिती, कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते, असं अर्जुन म्हणाला. त्यावर श्री भगवान म्हणाले, रोनी मन माझ्यात भजती नित्य जोडिले, श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर मानितो. परी अचिंत अव्यक्त सर्वव्यापी खुणे विण, नित्य निश्चळ निर्लिप्त जे अक्षर उपासिती. रोधिती इंद्रिये पूर्ण सर्वत्र समजाणी, माझ्याकडे चिते येती ज्ञानी विश्वहिती रत. अव्यक्ती गोविती चित्त क्लेश त्यास विशेषची, देहवंतास अव्यक्ती सुखे बोध घडे चिना. परी जे सगळी कर्मे मज अर्पुनी मत्पर, अनन्य भक्ती योगाने भजती चिंतूनी मज. माझ्यात रोविती चित्त त्यास शीघ्र चिमी स्वये, संसार सागरातूनी काढितो मृत्यू मारुनी. मन माझ्यात तू ठेव बुद्धी माझ्यात राख तू, म्हणजे मग निशंक नीची होशील तू स्वये. जाईल जड माझ्यात चित्तास करणे स्थिर, तरी अभ्यास योगाने इच्छूनी मज मेळवी. अभ्यास ही नव्हे साध्य तरी मत्कर्म आचरी, मिळेल तुझ ती सिद्धी मत्कर्म ही करूनिया. न घडे हे असे कर्म योग माझ्यात साधुनी, तरी सर्वची कर्मांचे प्रयत्ने फळ सोड तू. प्रयत्ने लाभते ज्ञान पुढे तन्मयता घडे, मग पूर्ण फल त्याग शीघ्र जो शांती देतसे. कोणाचा न क्वरी द्वेष दया मैत्री वसे मनी, मी माझे न म्हणणे सोशी सुख दुःखे क्षमा बळे. सदा संतुष्ट जो योगी संयमी दृढ निश्चयी, अर्पी मज मनोबुद्धी भक्त तो आवडे मज. जो न लोकास कंटाळे ज्यास कंटाळती न ते, हर्ष शोक भय क्रोध नेणे तो आवडी मज. नेणे व्यथा उदासीन दक्ष निर्मळ निस्पृह, सोडी आरंभ जो सारे भक्त तो आवडे मज. नेणे न उल्हासे न संतापे न मागे न झुरे चिजो, बरे वाईट सोडूनी भजे तो आवडे मज. समदेखे सखे वैरी तसे मानापमानही, शीत उष्ण सुखे दुःखे करुणी सममोकळा. निंदा स्तुती न घे मौनी मिळे ते गोड मानितो, स्थिर बुद्धी निराधार भक्त तो आवडे मज. जे धर्मसार हे नित्य श्रद्धेने मीची लक्षुनी, सेविती ते तसे भक्त फार आवडती मज. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.